हॅलो गाईज, मी योगिता तुम्हा सर्वांचं योगिता स्टडी सेंटरमध्ये स्वागत करीत आहे। आज आपण 2.3 सोडवणार आहोत। त्याच्या अगोदर आपण दोन एक्झाम्पल्स पाहिलेले आहेत। 2.3 सोडवण्याच्या अगोदरचे नवीन जी संकल्पना आहे, नवीन जी मेथड आहे ती समजून घेतलेली आहे। मेथडचं नाव आहे कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड। ओके, ह्या पद्धतीने आपल्याला आता हे आन्सर सोडवायचे आहेत। आपल्याला क्वेश्चन कसा येतो आपल्या पेपरमध्ये, सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन। आता सॉल्व द क्वाड्रॅटिक इक्वेशन म्हटलं की आपल्याला एक्सची व्हॅल्यू काढायची आहे, किंवा आपण म्हणूया रूट्स ऑफ द क्वाड्रॅटिक इक्वेशन्स काढायचे आहेत आणि आपल्याला आन्सर मिळालं की झालं। पण जर का आपल्याला विशेष करून एखाद्या गोष्टीच्या पद्धतीनेच काढायला सांगितलेलं असेल तर त्याच मेथडनी आपल्याला काढावी लागते। जसे की आपण पहिली एक होती ती फॅक्टरायझेशन मेथड, आता सेकंड मेथड आहे ती आहे कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड। बघा प्रश्न कसा आहे आपला, सॉल्व द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स बाय कंप्लीटिंग द स्क्वेअर मेथड। मग आता आपल्याला ह्याच मेथडनी सोडवायचं आहे। एक्स स्क्वेअर प्लस एक्स मायनस 20 इक्वल टू 0। तर मी तुम्हाला सांगितलं काय करायचं आहे, आपला जो व्हेरिएबल आहे त्याला काय करायचं आहे, डिवाइड बाय 2 करायचं आहे। केलं डिवाइड बाय 2। आपल्याला इथं काय उत्तर येणारच नाही आहे, कारण काय आहे x/2 आहे, म्हणजेच काय 1/2 x आहे। ओके, आता याचा काय आपल्याला करायचं, म्हणजे 1/2चा आपल्याला काय करायचं आहे, स्क्वेअर करायचं आहे, म्हणजे तो आपला येणार आहे 1/4। मग एकदा कसं लिहायचं आहे, प्लस लिहायचं, एकदा मायनस लिहायचं आहे। ठीक आहे, कळलेला आहे काय झालेलं आहे, x/2 झालेला होता म्हणजे 1/2 झाला, तर त्याचा स्क्वेअर मिळालेला आहे 1/4, कारण 1चा स्क्वेअर 1 आणि 2चा स्क्वेअर आहे 4। लिहून घेऊया आता। एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4 मायनस 1/4 मायनस 20 इक्वल टू 0। पहिली स्टेज झालेली आहे, सोपं काम करून झालं। तर एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस 1/4, आता याचा चा स्क्वेअर करायचा आहे, स्क्वेअर काढायचा आहे। लिहून घेऊया एक्स प्लस, आणि ते प्लसची साईन म्हणजे प्लस 1/4, म्हणजे त्याचा आपण स्क्वेअर काढला, स्क्वेअर रूट काढला, 1चा स्क्वेअर रूट 1, 4चा स्क्वेअर रूट 2 द होल स्क्वेअर, मायनस इन द ब्रॅकेटमध्ये लिहून घ्या 1/4, मायनस बाहेर आहे म्हणून आतमधली साईन बदलेल, म्हणजे ती होईल मायनसची प्लस। झालं लिहून। आता आपल्याला काय करावं लागेल, इथे 1/4 आणि पुढे आहे 20, म्हणजे आपल्याला दोन्हीचा काय करावा लागेल, डिनॉमिनेटर सेम करावा लागेल। आपण याला मल्टिप्लाय बाय 4 करून घेऊया, म्हणजे आन्सर काय आपलं येईल, 24 80, 80 प्लस 1 81/4। आपला आन्सर तयार झालेला आहे। मग लिहून घेऊया एक्स प्लस 1/2 द होल स्क्वेअर मायनस 81/4 इक्वल टू 0। मग अशी पण लिहायचं राहिलं आहे इक्वल टू 0। ओके, आता काय करूया आपण, मायनस आहे त्याला इक्वलच्या ह्या साईडला करून घेऊया, राईट हँड साईडला, म्हणजे मग आपलं काय होईल, एक्स प्लस 1/2 द होल स्क्वेअर इक्वल टू 81/4। म्हणजे मग आता याचा अर्थ काय होईल, एकतर आन्सर प्लसमध्ये येईल, एकतर आन्सर मायनसमध्ये येईल, पण त्याच्या अगोदर आपल्याला काय करावं लागेल, स्क्वेअर रूट काढावा लागेल। मग आपला आन्सर कसं येईल, एक्स प्लस 1/2 स्क्वेअर रूट काढलेला आहे, 81चा स्क्वेअर रूट आहे 9, 4चा आहे 2, म्हणजे आपला आन्सर आला आहे 9/2। आता 9/2 हा एकदा प्लसमध्ये एकदा मायनसमध्ये येणार आहे। मग आपण लिहून घेतलेलं आहे, इथे आपण लिहून घेऊया एक्स प्लस 1/2 इक्वल टू 9/2, और वरती गेलं का, ठीक आहे ठीक आहे, ओके, एक्स प्लस 1/2 इक्वल टू 9/2, और
एक्स प्लस 1/2 इक्वल टू -9/2. आता काय होईल, एक्स इक्वल टू 9/2 -1/2 आणि इथे ऑर एक्स इज इक्वल टू -9 -1/2 बरोबर आहे. एक्स इज इक्वल टू, आता 9मधून 1 गेला, 8 राहिला, 8/2 राहिला, म्हणजे मग काय झालं, 2 4 जा 8, एक्स इज इक्वल टू 4. ऑर इथे काय होईल, एक्स इज इक्वल टू काय येईल, इथे -9 -1 म्हणजे -10 आन्सर येईल. 2 5 जा 10 म्हणजे -5 आन्सर येईल. 4 -5 म्हणजे आपण इथे आन्सर काय लिहिणार आहोत, 4 and -5 are the roots of quadratic equation. आता आपण बघूया या क्वेश्चनला आपल्याला मार्क किती आहेत. आपण कोणती स्टेप जर गाळली किंवा कोणती स्टेप जर आपलं चुकली तर आपल्याला मार्क किती मिळू शकते. या क्वेश्चनला आपल्याला मार्क आहेत 2. मग आता जर का आपल्या याच्यामध्ये आपण हे आन्सर नाही लिहिलं किंवा आपण हे सेंटेन्स नाही लिहिलं तर अर्धा मार्क कट होईल, 1.5 मार्क मिळतील. स्टेप जर कुठे आपण गाळली किंवा स्टेप जर का आपली चुकली किंवा हे जर आहे 1/4 हे करेक्टली आपलं आन्सर आलंच नाही, आपण डायरेक्ट एक्सचा स्क्वेअर केला, एक्स स्क्वेअर आन्सर आला म्हणजे 1चा स्क्वेअर म्हणजे 1 लिहिला आणि जर का आन्सर करायला घेतलं तर आन्सरच चुकणार आहे म्हणजे 0 मार्क आहेत. पण आपण 1/4 काढलं व्यवस्थित आणि मग त्याला +20 किंवा -20 जे काही तो ही जी आपली स्टेज आहे ती आपण लिहिली तर आपल्याला इथे अर्धा मार्क मिळू शकेल. पुढे जर का आपण इथपर्यंत आन्सर काढलं 81/4 पर्यंत आणि मग त्याचा 9/2 केला तर इथे आपल्याला 1 मार्क मिळणार आहे. आणि जर का पुन्हा परत हे आपण केलं बरोबर म्हणजे 9/2 लिहून घेतला, मग -9/2 लिहून घेतला, मग त्याला प्लस मायनस जे काही आहे ते करून घेतलेलं आहे आणि मग आपला आन्सर करेक्टली आलं तर आपल्याला इथे पुढचा जो मार्क आहे किंवा पुढचे अर्धे मार्क जे आहेत ते आपल्याला मिळणार आहे. म्हणजे हे आपण व्यवस्थित केलं तर आपल्या इथे अर्धा मार्क मिळेल. मग याचा आन्सर आपण व्यवस्थित काढलेला आहे, आपला अर्धा मार्क मिळेल. अशा प्रकारे याचे आपल्याला मार्क मिळणार आहेत. आता आपण पाहणार आहोत 2.3 मधला सेकंड क्वेश्चन. फर्स्ट, सेकंड आणि थर्ड ह्या क्वेश्चनमध्ये कसं आहे, आपल्याला आपल्या एक्स स्क्वेअरचा म्हणजे आपल्या व्हेरिएबलचा जो आहे कोइफिशियंट 1 आहे. त्याच्यामुळे आपण एक्झाम्पल नंबर 2 प्रमाणे इथे क्वेश्चन आन्सर सोडवणार आहोत आणि बाकीचे जे आहेत म्हणजे 4, 5, 6 हे आपले एक्झाम्पल 1 प्रमाणे आहेत. आपला कोइफिशियंट 1 नसून दुसरा काहीतरी नंबर आहे, मग त्याला डिवायडिंग करायचं, मग त्याचा स्क्वेअर रूट काढायचं, मग त्याचा स्क्वेअर काढायचा, स्क्वेअर रूट नाही मग त्याचा स्क्वेअर करायचा आणि मग आपल्याला आन्सर लिहायचं आहे. मी तुम्हाला इथे पूर्ण वाक्यांमध्ये जसं त्यांनी दाखवलेलं आपल्याला होतं त्याप्रमाणे लिहून दाखवलेलं आहे. तुम्हाला घरी हवं असेल तर अशी प्रॅक्टिस करा, पण हे लिहित असण्याच्या भानगडीत पडू नका. आपल्याला मी तुम्हाला सोपी ट्रिक सांगितलेली आहे, काय करायचं आहे त्याच्याबरोबर ती ट्रिक वापरून म्हणजे हे सगळं लिहिण्याच्या भानगडीत न पडता डायरेक्ट आन्सर काढायला सुरुवात करायची. फक्त ट्रिक लक्षात ठेवा, त्याच्यामध्ये गोंधळ घालू नका, नाहीतर मग सगळेच्या सगळे मार्क जातील. मग मी तुम्हाला ॲडवाईस करेन की तुम्ही पूर्णपणे वाक्य लिहून आणि मग आन्सर काढा, म्हणजे मग तुमचं कुठेही गोंधळ होणार नाही. म्हणून मी तुम्हाला त्याप्रमाणे पण ही आन्सर्स लिहून दाखवलेली आहेत. आपला क्वेश्चन आहे x² + 2x - 5 = 0 इफ x² + 2x प्लस कॉन्स्टंट्स इक्वल टू x + a². बघा इथे प्लस का आलेला आहे, कारण आपण व्हेरिएबलसाठी मधला जो नंबर आहे आपला किंवा ज्याला आपण म्हणतो सम ऑफ द टू व्हेरिएबल्स किंवा सम ऑफ द टू गिवन नंबर्स ती जी आहे ती कशी आहे,
तिला प्लसची साईन आहे, म्हणजे मग आपला आन्सर कसं येणार, एक्स प्लस ए द होल स्क्वेअर. देन एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस के इज इक्वल टू एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस ए स्क्वेअर. पहिली जी दिलेली आपली टर्म आहे तिला आपण कम्पेअर कोणाबरोबर करणार आहोत, तर एक्स प्लस ए द होल स्क्वेअरचा जो फॉर्म्युला आहे त्याच्याबरोबर कम्पेअर करणार आहोत. मग आपण म्हणालो कम्पेअर द टर्म्स इन एक्स स्क्वेअर प्लस 2x अँड एक्स स्क्वेअर प्लस 2ax. मग 2ax इज इक्वल टू 2x, देअरफॉर a इज इक्वल टू 1. 2 डिवायडेड बाय 2, x कट झालेला आहे, आन्सर आलेला आहे 1. आता k इज इक्वल टू, देअरफॉर k इज इक्वल टू a स्क्वेअर इज इक्वल टू 1 द होल स्क्वेअर इज इक्वल टू 1. 1चा स्क्वेअर आहे 1. आता आपण काय लिहून बघा, नाव एक्स स्क्वेअर प्लस 2x मायनस 5 इज इक्वल टू 0. आता लिहून घ्यायचं आहे एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 मायनस 1 मायनस 5 इज इक्वल टू 0. कारण आपल्याला किती मिळालेला आहे, ए स्क्वेअर 1 मिळालेला आहे, म्हणून मग आपण लिहून घेतलेला आहे 1. कम्प्लिटिंग द स्क्वेअर मेथडनी आपल्याला आन्सर मिळालेलं आहे. आता एक्स स्क्वेअर प्लस 2x प्लस 1 हा कोणाचा स्क्वेअर आहे, तर एक्स प्लस 1 द होल स्क्वेअरचा आहे. मग आपण लिहून घेतलेला आहे, मायनसची साईन घेतलेली, 1 लिहून घेतलेला आहे, बाहेर मायनस आहे म्हणून आतमध्ये साईन बदलली, म्हणजे 1 प्लस 5 इक्वल टू 0. मग 1 प्लस 5 इज इक्वल टू 6, म्हणजे आपला आन्सर आला आहे एक्स प्लस 1 द होल स्क्वेअर इज इक्वल टू 6. आता काय घ्यायचं आहे, एक्स प्लस 1 इज इक्वल टू इन द रूट 6 और एक्स प्लस 1 इज इक्वल टू मायनस इन द रूट 6. कारण 6चा स्क्वेअर रूट आपल्याला माहिती नाही आहे, तो काय येणार आहे, इन द स्क्वेअर रूट 6च येणार आहे. मग आपण लिहून घेतलं, देअरफॉर एक्स इज इक्वल टू इन द रूट 6 प्लस 1चा झाला मायनस 1, एक्स इज इक्वल टू मायनस इन द रूट 6 मायनस 1, म्हणजे आपला आन्सर काय आलेलं आहे, इन द रूट 6 मायनस 1 और मायनस इन द रूट 6 मायनस 1 आर द रूट्स ऑफ द क्वाड्रेटिक इक्वेशन. मी इथे वाक्य लिहिलेलं नाही आहे, तर ते तुम्ही पूर्ण करून घ्यायचं आहे. त्यासाठी तुम्हाला अर्धा मार्क मिळणार नाही, तर अर्धा मार्क कट होईल. एवढी मेहनत करून फक्त 1.5 मार्क आपल्याला मिळेल. आता आपण पाहणार आहोत क्वेश्चन नंबर 3, एम स्क्वेअर मायनस 5m इक्वल टू मायनस 3. मग आता आपण क्वाड्रेटिक इक्वेशनच्या फॉर्ममध्ये लिहून घेतलेलं आहे, एम स्क्वेअर मायनस 5m मायनस 3चा झाला प्लस 3 इक्वल टू 0. इफ एम स्क्वेअर मायनस 5m प्लस के इक्वल टू एम मायनस ए द होल स्क्वेअर. का आलं इथे मायनस, कारण आपल्या मधल्या व्हेरिएबलचा जिथे आपल्याला सम आलेली आहे तिचा आन्सर काय आहे, तिची साईन काय आहे, तर ती मायनस आहे, म्हणून इथे आलेलं आहे एम मायनस ए द होल स्क्वेअर. देन एम स्क्वेअर मायनस 5m प्लस के इज इक्वल टू एम स्क्वेअर मायनस 2am प्लस ए स्क्वेअर. Compare the terms in m square minus 5m and m square minus 2am. 2am is equal to minus 5m. Therefore, a is equal to minus 5 upon 2. का प्लस 5 अपॉन 2 आहे, बघा मायनस 2am आहे आणि मायनस 5m आहे, म्हणून काय झालं आहे, मायनस मायनस निघून गेलेले आहेत. आन्सर आलं आहे 5/2. इथे जर गोंधळ घातला तर तिकडे सुद्धा गोंधळ होईल, आणि म्हणून हे व्यवस्थित बघून करा. आता याचा काय करायचं आहे, देअरफॉर के इज इक्वल टू ए स्क्वेअर इज इक्वल टू 5/2 द होल स्क्वेअर. काय आहे त्याचा स्क्वेअर, 25/4. नाव एम स्क्वेअर मायनस 5m प्लस 3 इक्वल टू 0. एम स्क्वेअर मायनस 5m प्लस 25/4 मायनस 25/4 प्लस 3 इक्वल टू 0. 1 प्लस 1 मायनस लिहून घेतलेलं आहे, आन्सर लिहून घेतलेलं आहे. आता थोडक्यामध्ये बघूया आपण की आपण जर का हे सगळं न लिहिता लिहिणार आहोत, काढणार आहोत, तर कसं होईल. 5ला कितीने डिवाईड करायचं आहे, आपल्याला 2ने डिवाईड करायचं आहे. लागतोय, डिव्हिजन होते नाही देते, मग त्याचा स्क्वेअर काढायचा आहे. आला 5/2 द होल स्क्वेअरचा 25/4. मग तोच आपण लिहून घेतलेला आहे. ओके, आता
इथे कसं आहे एम स्क्वेअर मायनस 5m प्लस 25/4चं आपल्याला लिहायचं. मग आपण एम स्क्वेअर लिहून घेतला, पुढची जी साईन आहे ती लिहून घेतली. 25/4चा जो आपण आहे स्क्वेअर रूट काढून घेतला. 25चा 5, 4चा 2 म्हणजे 5/2 द होल स्क्वेअर मायनस 25/4. बाहेर मायनस आहे म्हणून आतमधली साईन बदलणार आहे. प्लस मायनस होणार आहे -3 = 0. आता काय करावं लागेल, इथे 4 डिनॉमिनेटर आहे तर इथे 1 आहे म्हणजे मग इथे आपलं डिनॉमिनेटर सेम करून घ्यायला लागेल. म्हणजे आपण मल्टिप्लाय बाय 4 करूया म्हणजे 4 3 = 12. 25मधून 12 गेले तर 13 आन्सर आलं म्हणजे आपला आन्सर आला आहे 13/4. आता काय आलेलं आहे एम स्क्वेअर 5/2 द होल स्क्वेअर मायनस 13/4 = 0. आता 13/4 इथे मायनसमध्ये आहे, इक्वलच्या राईट हँड साईडला आला म्हणजे लेफ्ट हँड साईडून राईट हँड साईडला आला तर होईल प्लस 13/4. मग आपण लिहून घेतलेला आहे. आता याचा आपण स्क्वेअर रूट काढून घेऊ म्हणजे आन्सर काय येईल m - 5/2 = इन द रूट 13/2. कारण स्क्वेअर रूट काढलेला आहे. 13चं स्क्वेअर रूट इन द रूट 13च येईल. 4चा 2 येईल. मग एकदा प्लसमध्ये एकदा मायनसमध्ये म्हणजे काय येईल और m - 5/2 = मायनस इन द रूट 13/2. आन्सर लिहून घ्या m = इन द रूट 13 ॲज इट इज लिहून घ्या. प्लस -5चा झाला +5/2 और कारण दोन्ही ठिकाणी 2 2 सेम आहेत म्हणून आपण एकदाच लिहून घेतलेलं आहे. और m = मायनस इन द रूट 13 -5चा झाला +5/2 म्हणजेच काय झालेलं आहे इन द रूट 13 +5/2 अँड मायनस इन द रूट 13 +5/2 आर द रूट्स ऑफ अ क्वाड्रेटिक इक्वेशन.